आणि राजकारणामध्ये काय भ्यायचं कारणच नसतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्याला इतके अधिकार दिलेले आहेत, तुम्ही कशाला भीताय? काय नाही. ही लढाई काय तुम्हाला बंदूक घेऊन पिस्तूल घेऊन बॉम्ब गोळा टाकायची लढाई नाही आहे. ही लढाई विचाराची आहे आणि एका बोटाची आहे. ईव्हीएम वरती बोट पटा 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 तुम्हाला काय करायचं ते करू शकता. तुम्हाला हे तर काय हाणामाऱ्या करायची नाही लढाई. त्यामुळे कुणाला घाबरायचं कारण नाही. आता जिल्ह्यामध्ये एक चांगलं संघटन होण्याची आवश्यकता आहे. कारण 90चे काय टीम होती ती आता राजकारणातून बाहेर पडते. नवीन टीम आली. 90चा आमदार एकटा जयंतराव आहे. 11,000 निवडून आल्यामुळे तो पडल्यासारखा आहे. आणि जयंतरावचं दुखणं दुसरं आहे की आरआरचा पोरगा आमदार झाला आणि माझा पोरगा आमदार होत नाही, ह्याचं टेन्शन सगळ्यात जास्त जयंतरावला आहे. आणखी काही नेत्यांना पण त्यांचं नाव घ्यायला नको, हे लगेच स्फोट करतात राज्यामध्ये. आरआर बरोबर असणाऱ्या अनेक पुढाऱ्यांचं दुखणं हे आहे की आरआरचं पोरगा आमदार झालं, मग आमचं कसं होणार, तुमचं कसं होणार? तुमची लायकी, तुमची क्षमता, तुम्ही काम केलेलं. जतमध्ये पण चाचणी केली होती माझ्या अगोदर. त्यांचं जी एजन्सी ते फार हुशार माणूस आहे. एजन्सीचा रिपोर्ट आला नापास. पूर्ण काही जरी केलं तर काही होत नाही. परत त्यांनी हातकणंगले लोकसभेचा सर्वे केला, नापास. सांगलीत पुढी सोडली, लोकसभेला इकडे उभा राहणार आहे, ह्या पार्टीत याला होत नाही, शक्य नाही. सत्ता आणि पैसा या मस्तीवरती राजकारण करायची आता वेळ गेलेली आहे, वेळ संपलेली आहे. सत्ता आणि पैशावरचं जर राजकारण असतं तर हा गोपीचंद आमदार होऊ शकला नसता. लोकांच्या हातामध्ये हा सगळे विषय गेलेले आहेत. लोकांच्या हातामध्ये ह्या निवडणुका गेलेल्या आहेत. मी लोकसभेला उभा होतो, सांगलीकरांनी मला मतं दिली. एवढी काही जास्त नाही मतं, पण बऱ्यापैकी दिली. आता सुधीर दादा तेव्हा विरोधात असल्यामुळे मतं कोण देणार आपल्याला? तेव्हा मतं आपल्याला मिळाली नाही. परंतु